छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून तसंच भारतीय मिसाईल मॅन अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून ज्या महामानवाने भारतीय संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना नमन करून मी युसुफ सय्यद या स्पर्धेला सुरुवात करायचा दुसरा दिवस पहिला सामना एका बाजूला ध्रुव 11 तर एका बाजूला वेग फायटर असा सामना आहे. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे ध्रुव 11 संघाचे संगणक सचिन ओझा आणि प्रथमतः स्वीकार केले क्षेत्ररक्षण आमंत्रण दिले फलंदाजीसाठी पाहू शकाल वेग फायटर या संघाला. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये येणं अनिवार्य असेल लक्षात द्या. कंपल्सरी असणार आहे. सचिन ओझा तुमचा 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवायचा आहे. तसंच वेग फायटर चला फलंदाज पाठवा मिलिंद धोडी. आपले 2 सलामी बॅटर पाठवायचे. सलामवीर फलंदाज काल नक्कीच पाहायला गेलं तर एक वेगळ्या लेवलमध्ये बॅटिंग केली मिलिंद धोडीने. अक्षरशः मैदान दणाणून ठेवलं. आज भाऊया कशा प्रकारे सुरुवात करतील सकाळच्या सत्रामध्ये. सचिन ओझा आणि टीम नक्कीच कॉन्फिडंट आहे. 2मध्ये 2 सामने ते जिंकून पुढे आलेले आहेत. तर वेग फायटर संघाची गोष्ट केली तर पहिला सामना गमावला, दुसरा सामना विजयी झाला आहे. प्रत्येक संघाला 5-5 सामने खेळण्याची संधी आहे. चला मिलिंद धोडी पंच सज्ज आहेत, कॉल करतायत. चला प्लीज. आणि आपण कॉलिंग करतो. लक्षात द्या 25 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटकं परिपूर्ण करायचे आहेत. अन्यथा 5 षटकं जर 25 मिनिट पूर्ण झाल्या नाहीत तर 6व्या षटकामध्ये तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. फिल्डिंग करणारा संघ लक्षात घ्या. तेवढंच बॅटिंग करणाऱ्या संघाला सुद्धा आव्हान आहे. तुमचा बॅटर आउट झाला तर लगेच तुमचा पुढचा बॅट्समन पाठवायचा मैदानाच्या. जास्त तुम्ही टाइम स्पेंड करायचा नाही आहे. कुठल्या क्रमांकावर कुठला फलंदाज जाईल हे तुम्ही पहिलेच सांगायचं. कुठल्या नंबर कुठला बॅटर ऑन असणार आहे बॅटिंग ऑर्डर ते लक्षात आहे की आपण सुद्धा. चला मिलिंद धोडी तो स्पीडअप करा. कॅप्टन वेग फायटर संघाची मिलिंद धोडी चला थोडासा स्पीडअप करा. तर पाहू शकाल 2 सलामी बॅटर मिलिंद धोडी आरंभिक सलामवीर आहेत. त्यांच्याबरोबरने स्वप्नील पाटील यांना पाहतोय आपण. पहिल्या सामन्यामध्ये उमेश धोडी त्यांच्याबरोबर, दुसऱ्या सामन्यामध्ये सचिन यादव पिंटू होते आणि तिसऱ्या सामन्यामध्ये स्वप्नीलला पाहतो. म्हणजे 3 सामन्यामध्ये 3 ओपनर सलामवीरमध्ये थोडं चेंजेस केले गेले. परंतु मिलिंद धोडी प्रारंभिक आहेत ते त्यांच्याबरोबरने तिसरा फलंदाज घेऊन येत आहेत. तर थोडासा प्लॅनिंगमध्ये चेंज थोडासा पाहू शकाल फेरबदल करतायत. परंतु यावेळेस स्वप्नीलला ऑन स्ट्राईक. सचिन ओझा पहिला षटक घेऊन होते संगनायक. तर बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यात सुरुवात होते ध्रुव 11 विरुद्ध पाहू शकाल एका बाजूला वेग फायटर, एका बाजूला पाहू शकाल विजयजी शेट्टी साहेबांचा संघ, तर एका बाजूला विवेकजी वडे साहेबांचा संघ. दोन्ही संघ नायकांना नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. आपण पाहू शकाल 2 पंच मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहिला चेंडू वेगवान होता ऑफनेच्या बाहेर. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न केला परंतु पहिला चेंडू निर्धावाला सुरेख सुरुवात केली गेली. गोलंदाज सचिन ओझा यांच्या माध्यमातून उमेश धोडी वेलकम आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये सज्ज झालेत. प्रत्येक आलेल्या खेळाडूंचं नक्कीच आपण स्वागत करतोय.
त्यावेळेस हा काय चिरून टाकला, परफेक्ट ब्लॉक, वाईट यॉर्कर टाकला गेला. बॅटर बॅट उचलेपर्यंत चेंडू नक्की ट्रॅव्हल झाला. एवढा वेगवान चेंडू पाहतोय सचिन ओझा. नावामध्येच खूप सारी दडून ठेवले सचिन ओझा यांच्या, आणि कॅप्टन्सी खूप सुरेख आहे. पाहू शकाल क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न पाहू शकाल. डॉट पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव टाकले गेले. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला भेटतील. दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. पहिल्या पॉवर प्लेचा षटक चालू आहे. पाहू शकाल क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न अपील करतायत, परंतु चेंडू आलाय निर्धाव, डॉट बॉल. चार चेंडूचा खेळ संपला. चारही चेंडू निर्धाव. सचिन ओझा संगणक चांगली सुरुवात करतोय. चारही चेंडू निर्धाव टाकले गेले. या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अप्रतिम गोलंदाजी संगणक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोळी मागवत सज्ज झालाय. यावेळेस फटका सुरेख खेळलाय. डीप मिड विकेटला खेळाडू आहे ज्यापर्यंत स्क्वेअर लेग लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चौकार, पहिला चौकार आजच्या दिवसामधला स्वप्नील पाटील यांच्या बॅटमधून 4 धावांनी नक्की स्वतःने संघाचं खाता उघडतोय. 4. धन्यवाद इसे. पाहू शकाल एक सिंगल धाव घेत दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का. शेवटचा अंतिम चेंडू होता, परंतु एकेरी धावाने समाधान दुसऱ्याचा प्रयत्न करतात मिलिंद धोडी. परंतु षटक क्रमांक पाहू शकाल पहिला संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 5 धावा धावफलक लगावल्या गेल्या. चांगली सुरुवात सचिन ओझा यांच्या माध्यमातून केली गेली. अप्रतिम गोल. एक चौकार नक्कीच झाला, परंतु धावांची संख्याची गती वाढू दिली नाहीये. धन्यवाद डीजे. लगेच पहिला सामना आपण पाहतोय वेग फायटर हल हल चिक यावेळेस बॅटच्या आतल्याकडे घेतल्या का यष्टरक्षक सचिन ओझा. डॉट बॉल आला. 7 चेंडू फेस केलेत स्वप्नीलने. 5 धावावर तो बॅटिंग करतोय. यानंतर पाहू शकाल विद्यानगर पॅन्थर विरुद्ध गावदेवी खैरापाडा असा सामना असणार आहे. यावेळेस प्रत्येकदा डॉट बॉल मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत स्वप्नील, परंतु स्वतःवर निराश आहे. तर वेलकम विनोद दादा, आपलं हार्दिक स्वागत असेल. पाहू शकाल विनोद पडवल साहेबांचं आगमन झालं. एक सिनियर खेळाडू. तसंच पाहू शकाल गावदेवी खैरापाड्याचे एक स्टार व्यक्तिमत्व नितीन साहेबांचं आगमन झालं. वेलकम नितीन धोडी साहेब, आपलं हार्दिक स्वागत असेल. पाहू शकाल हंटर कॅप घालून आज पोहोचलेले आहेत आणि नितीन धोडी साहेबांचं वेलकम असेल आपल्या या स्पर्धेमध्ये. गावदेवी खैरापाड्याचं एक अप्रतिम व्यक्तिमत्व. आणि पाहू शकाल यावेळेस थोडा फटका नक्कीच सुरेख आहे. चेंडू खाली खेळाडू येतोय, परंतु थोडा चेंडू लांब राहिलाय. जल टिपता आला नाही. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का पाहू शकाल, परंतु 2 धावांनी समाधान व्हायला लागेल. नक्कीच मिलिंदजी धोडी यांचे प्रत्येक षटकारासाठी आदरणीय सन्मान्य नितीनजी धोडी यांच्याकडून प्रत्येक षटकारावर 100 रुपये कॅश प्राइज असणार आहे. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. धावसंख्या 7. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ संपला गेला.
यावेळेस नक्कीच अपील केली गेली, परंतु कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं किरण पांगरे 2 वेळा धावचीत झाला. रेकॉर्ड त्याच्या नावावर कायम आहे धावचीत होण्याचा. नक्कीच वनमाळी साहेब आपण पाहिलं भोसर प्रीमियर लीगमध्ये सुद्धा 2 वेळा तो धावबाद झाला. या स्पर्धेचा 2 वेळा तो धावबाद झाला. बॅटिंग खूप सुरेख आहे, पण धावताना कुठं ना कुठे कमी पडते. आपण सांगतो ना की फिटनेस खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला गाडीवर फिरणं ते कुठं ना तुमच्या बॉडी लँग्वेजला त्रासदायक असतं. थोडंसं आपण एक्सरसाइज करणं चालणं खूप गरजेचं आहे. यावेळेस फटका सुरक्षाचा प्रयत्न होता. नॉन मॅच ट्रॅव्हल झाला. पहिली धाव वेगाने दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का बघूया आपण. 2 धावा प्रयत्न करतात मिलिंद धोडी पाहू शकाल. धावतात थोडासा थांबतात, परंतु बॅटिंग खूप सुरू करत. परंतु इनिंगची आतापर्यंत गोष्ट केली 11 चेंडू खेळ संपल्या गेला. 11 चेंडू नॉन स्ट्राईक एंडवर राहिलेत आणि धावा आहेत त्या धावफटकावर 9. 11 चेंडू फेस केले स्वप्नील एक चौकाराच्या मदतीने. आतापर्यंत 9 बॅटिंग करतायत. यावेळेस पाहू शकाल क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल आला. षटक क्रमांक 2 संपले गेले. 2 षटकं पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडवर राहिलेत मिलिंद धोडी. फक्त 9 धावा. नक्कीच पाहू शकाल खैरापाडा ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय सन्माननीय प्रफुल्लजी चव्हाण साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर. तसंच विद्यानगर पॅन्थर संघाचे संघ मालक आहेत. आपलं सुद्धा अधिक स्वागत. खेळ संपला गेला. रोहितने सुद्धा सुरेख गोलंदाजी केली. या षटकामध्ये मात्र 4 धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाज पाहू शकाल गोलंदाजी मागपत सज्ज होईल. आदित्य आपण पाहू शकाल गोलंदाज मागपत सज्ज होतोय. आदित्यला इंट्रोड्यूस केलं जाईल. षटक क्रमांक 3मध्ये तिसरा गोलंदाज इंट्रोड्यूस करत असताना संगणक सचिन उजा थोडंसं चर्चा करतायत, परंतु यावेळेस प्लॅनिंग खूप सुरेख आहे की धावा झाल्या नाही धावफटकावर. पॉवरमध्ये 2 षटकं संपले गेलेत आणि मात्र 9 धावा धावफटकावर आहेत. मिलिंदजी धोडी यावेळेस स्ट्राईकवर असणार आहेत. पाहू शकाल खेरापाडा ग्रामपंचायत माजी सदस्य आहेत, परंतु यावेळेस खेळाडू म्हणून सुद्धा अप्रतिम काम करतायत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्यावर नजरा असतील. नितीनजी धोडी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे मिलिंद धोडी यांना. पहिला चेंडू पाहू शकाल ऑफ्टनच्या बाहेर होता. लेफ्ट करायचा प्रयत्न. लॉंग स्टॉपला चुकी केली गेली. धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, परंतु पाहू शकाल पंच व्हाईट बॉल घोषित करत असताना एक्स्ट्रा धाव लगावली गेली. धावफलक 1 ने पुढे सरसावले गेलं. एक्स्ट्रा चिरपामध्ये डबल फिगरमध्ये 10 वर जाऊन पोहोचते. 10 लॉस ऑफ 0 विकेट. 10 धावा धावफलक नक्कीच लगावल्या गेल्या. तिसरा षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. पडद्यात ऑप्शनच्या बाहेर ठेवायचा प्रयत्न होता. खेळाडू आहे चेंडूला गॅदर करत नाहीये, परंतु एक धाव परिपूर्ण खरी गेली. पाहू शकाल वाईट शर्फमध्ये 2 धावा आल्या. धावसंख्या 12 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. 12. यावेळेस पाहू शकाल धाव करण्याचा प्रयत्न करतात आणि यावेळेस विकेट सॅक्रिफाईस केल्या गेल्या. स्वप्नील बॅकचोट गट पहिला गडी बाद झाल्या 12 अंकावर. नक्कीच पाहू शकाल 13 चेंडू फेस केल्याने 9 धावांची खेळी साकारून पाहू शकाल स्वप्नील बॅक टू डग आउट. धन्यवाद डीजे.
तर नवीन बॅटर पाहू शकाल नॉस्टा कॅडबर आहेत एच डी स्पोर्ट्सचे मालक मिस्टर संदीप धोडी तिसऱ्या क्रमांकावर. स्ट्राईकवर मिलिंद. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न, नक्कीच दबाव पूर्णपणे आणलाय ते म्हणजे विवेक फायटर या संघाच्या बॅटिंग ऑर्डरवर पहिल्या 2 षटकामध्ये कुठला एक चौकार नक्कीच आला होता, परंतु मात्र 9 धावा होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या. वाईट चेंडूमध्ये 3 धावा आल्या. 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. पाहू शकाल अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. पुढे ससावून खेळला फटका तर सुरेख खेळला गेला. डीप विकेटला खेळाडू आहे, चेंडूवरील चेंडूला फील्ड करेल. रोहित चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतोय, परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे ससावते. धावसंख्या जाऊन पोहोचत 13 या अंकावर. अहो काय चेंडू, फसवा चेंडू पाहायला भेटला. संदीप धोडी यांना सरप्राईज केला गेला. संदीप धोडी सुद्धा सरप्राईज झाले. चेंडू पडल्यानंतर उसळी घेऊन थोडासा स्लोवर आलाय. पाहू शकाल 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये मिलिंद धोडी आणि संदीप धोडी आहे. त्यांच्यावर 100 कॅश प्राईज आहे प्रत्येक षटकात. परंतु आपण पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये जो चेंडू दाखवला गेला टप्पा पडला तसा थांबून आलाय. डॉट बॉल. नितीनजी धोडी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकासाठी 100 कॅश प्राईज दोन्ही फलंदाजासाठी असणार आहे. परंतु इकडे धावांची भूक असणार आहे, कारण की धावा दाफळका खूप कमी लगावल्या गेल्या. तिसरा षटक मार्गस्थ आहे. 13 धावा दाफळकावर लगा आपण पाहू शकाल. पुढे ससावून खेळायचा प्रयत्न तर ऑन साईडला डीपमध्ये खेळाडू आहेत. रोहित खूप वेगाने आले. एक ॲथलीट खेळाडू आहे, पाहू शकाल अष्टपैलू खेळाडू चेंडूला गॅदर करतोय. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 14 धावा दाफळकावर. चेंडू पाहू शकाल झाली या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये मात्र धावा खर्च केल्या गेल्या. आपण पाहू शकाल 5 धावा खर्च केल्यात. यावेळेस बैठक खेळायचा प्रयत्न टॉप 10च्या बाहेर सुरेख लाईन लेत. आपण पाहू शकाल पंचनक्की दशोत्तर षटक क्रमांक 3 संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12.67च्या सरासरीने मात्र 14 धावा दाफळकावर आहेत. येणारे 3 षटकात अजूनही खेळ बाकी असेल. आम्ही आताच कॉलिंग करतोय गावदेवी खैरापाडा आणि विद्यानगर पॅन्थर्स बोथ ऑफ कॅप्टन्स. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी लगेच आपण यायचं, कुठलाही ब्रेक नसणार आणि येताना आपला डिसिजन आपल्या बरोबरीने घेऊन यायचा आहे. समाप्तीनंतर तब्बल धावा आहेत त्या 14. पाहू शकाल वैयक्तिक दुसरा षटक घेऊन होते टीम एंड कडून. गोलंदाज सचिन ओझा. स्ट्राईकवर संदीप धोडी. संदीपने चेंडू फेस केला आतापर्यंत 2. यावेळी साऊंड साईडला फटका तर खेळला. स्पेलेग अंपायरच्या बाजूने चेंडू निघून गेला. डीपमध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतायत. शैलेश चेंडूला फील्ड केल्यापर्यंत एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सहसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या अंकावर. अजूनही या इनिंग्समध्ये तब्बल 17 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहू शकाल 2 पंच आहेत, विघ्नेश आणि प्रीतम असे 2 पंच लाभले गेले या स्पर्धेमध्ये. यावेळेस ऑफ साईडला फटका सुरेख खेळलाय. डीप मिडअपला खेळाडू नाही, चेंडू निघून जातो. सहज सीमारेषा लगत आलाय पहिला चौकार मिलिंद धोडीच्या बॅटमधून. 4. धन्यवाद डीजे. यावेळेस फटका तर सुरेख खेळला आणि यावेळेस पाहू शकाल आलाय या आजच्या दिवसामधला एक षटकार. नितीनजी धोडी
यांच्या माध्यमातून दिले जातील 100 रुपयाचा कॅश प्राईज प्रत्येक षटकारासाठी. आणि यावेळेस षटकार खेचलाय ते म्हणजेच मिस्टर मिलिंद धोडी यांनी. धावा ते 25 चेंडूची गोष्ट केली. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. सचिन यादव यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पिंटू ज्यांनी या स्पर्धेला खूप मेहनत घेतली. मिलिंद धोडी यांनी सांगितलं बाईटमध्ये की या खेळाडूने खूप मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. त्यावेळेस पाहू शकाल सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव आलाय. ध्रुव 11 संघ आपण पाहू शकाल खूप अप्रतिम खेळी साकारतोय. आकाशामध्ये चमकणारा तारा म्हणजेच ध्रुव. आणि यावेळेस या स्पर्धेमध्ये एकमेव संघ आहे की पहिले 2 सामने जिंकून पुढे सरसावला. यावेळेस ऑन साईडला फटकाचा सुरेख खेळला खेळाडू आहेत. दीपमध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतील. चेंडूला फील्ड केला गेला परंतु एकेरी धावांनी सावधा मागे दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. आणि बघू शकाल दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाईल का. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल. बघू बॅकअपला खेळाडू आलेत परंतु सचिन पुढे सरसावले होते. संदीप पण पुढे सरसावले परंतु यशनोचा कॉल. आणि यावेळेस काय काढला गेला बघूया आपण. संदीप धोडी स्वतःचा विकेट यावेळेस देतोय संघाला. आणि फलंदाज तिसरा गडी बाद झाला. धावा आहेत त्या 27 एसडीचे. हॅलो चला पाणी घेऊन जा लगेच. एक्स्ट्रा खेळाडूने पाणी घेऊन जायचं. लक्षात घ्या लगेच पाणी घेऊन जायचं. चुकी केली यावेळेस असं म्हणावं लागेल. तिसरा धावगाण्याच्या नादामध्ये आणि फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. उमेश धोडी मैदानाच्या आतमध्ये. तर घेऊया छोटासा विश्रांतीनंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर टू डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. उमेशसाठी सुद्धा कॅश प्राईज आलाय. सन्माननीय नितीन धोडी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज.
चला सामना सुरू करा. गोलंदाज पाहू शकाल रोहित धोडी यांना इंट्रोड्यूस केले गेले. सचिन ओझांनी एका षटकामध्ये 2 बॅटरला माघारी पाठवला. एक सुरेख झेल टिपला गेला रोहितच्या माध्यमातून, एक रनआउटच्या रूपामध्ये बाद झाला. संदीप धोडी कुठं कुठे दबाव पूर्णपणे विवेक फायटर संघाच्या डॅगआउटवर आहे. त्यावेळेस नवीन बॅटर आले उमेश हलक्या बॅटने खेळलाय. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. थाल कालच्या दिवसामध्ये एक अप्रतिम झेल टिपला होता. थोडासा इंजरी आहे हातामध्ये पाहू शकाल, परंतु बॅटिंग करण्यासाठी 5व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. इकडून सचिन यादव आणि उमेश धोडी यांच्यावर नजर असतील. इकडून चांगली पार्टनरशिप करावी लागेल. येणाऱ्या शेवटच्या 11 चेंडूमध्ये जर 20-22 धावा बनवल्या, 40-45 धावा जर लगावल्या धावफलकावर, तर एक चांगला बॅटल पाहायला भेटेल. त्यावेळेस पाहू शकाल हलकी शपील केली गेली. लेग मिस करतायत. चेंडू पंच दशवत असताना एक सिंगल धाव नक्कीच पाहू शकाल लगावले गेले लेग बाईसच्या रूपामध्ये. धावफलक 1 पुढे सरसावलंय. धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर. 29 धावा, 29 लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेस दांडी गुल झाली आहे आणि फलंदाज मैदानाची बाहेर. 4था विकेट डाऊन.
नक्कीच पाहू शकाल ओरुडीचे मालक यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत असेल काका. आपण आमचे मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. रमाकांतजी पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत असेल. रोहितजी पाटील यांची पिताश्री आणि ओरुडीचे मालक. संदीप यादव यांचा पहिला चेंडू अप्रतिम वेगवान डॉट बॉल पूर्णपणे बांधून ठेवले. या इनिंग्समध्ये पाहिलं ना तर 2 चौकार 1 षटकार फक्त लागले गेले. एक चौकार स्वप्नील लगावला, एक चौकार 1 षटकार आपण पाहिलं गेलं तर लगावलाय मिलिंद धोडीने. कुठलाही मोठा फटका आला नाही. 32 वर फळक नक्कीच स्थिरावले गेले. चला बोथ कॅप्टन्स टॉससाठी तयार राहायचं आहे. विद्यानगर पॅन्थर्स यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. चेंडू परत निर्धावाला डॉट बॉल. संदीप यादव नक्कीच प्रॅक्टिस आणि सराव असणं किती गरजेचं ते दाखवलं जातं. संदीप यादव सकाळच्या सत्रामध्ये पाहू शकाल सकाळी 7:30 ते 7 वाजतापासून ते प्रॅक्टिस करतायत. मॉर्निंग ग्रुप आणि प्रॅक्टिस या सरावमध्ये ज्यांनी केलं आहे विकेटवर खेळपट्टी त्याची परिणामी पडली आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली. 3 गडी बाद करत एका षटकामध्ये. यावेळेस दांडी गुल केली गेली आणि अक्षयला पाठवलंय बॅक टू डग आउट. धन्यवाद डीजे. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोनू विश्वकर्मा 3 चेंडूमध्ये कुठली धाव खर्च केली आणि 1 गडी बाद करणे यशस्वी ठरला आहे. कालच्या दिवसामध्ये पाहिलं आपण निर्धाव षटक टाकला होता मिलिंद धोडी आणि एका षटकामध्ये 4 गडी बाद केले होते. आज सुद्धा संदीपकडे संधी आहे निर्धाव षटक टाकण्याचा. बघूया स्ट्राईकवर मोनू विश्वकर्मा. ॲटम राऊंड विकेट खूप लांब रनअप आहे का गोलंदाजाचं पाहू शकाल. यावेळेस आल्याला फटकाचा सुरेख खेळलाय. डीपमध्ये 2 खेळाडू आले आहेत आणि परंतु रोहित करणार नाहीत. चुकी आणि बॅक टू बॅक दुसरा गडी बाद केला गेला. आल्या पावलाने पाठवले मैदानाच्या बाहेर. म्हणून विश्वकर्मा गॉन. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदिल आपण पाहतोय बॅटिंगसाठी आलेत. हॅट्रिकवर असणार आहे संदीप यादव. हॅट्रिकवर असणार या गोलवर चेंडूवर हॅट्रिक घेतली जाईल का. दुसरी हॅट्रिक पाहायला भेटेल का या स्पर्धेमध्ये. यावेळेस सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड फटका सुरेख खेळला आणि चेंडूला पाठवून दिला सहज सीमारेच्या पार. आदिलच्या बॅटमध्ये आला खणखणीत दर्जेदार चौकार 4. धन्यवाद डीजे. धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचते. आदिल नक्कीच खालच्या क्रमांकावर आलाय. 9व्या क्रमांकावर पण आलेला चौकार ठोकलाय. पुढे सचा खेळायचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करेल एकदा परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल. आदिल खूप वेगाने धावतोय. राकेश पाहू शकाल पोहोचणार नाहीये. या षटकामध्ये 5 धावा खर्च केला. 2 गडी बाद केला गेला. सुरेख षटक हाताळलं गेलं ते म्हणजेच गोलंदाज संदीप यादव यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 6 संपले गेले. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या मात्र 37-38 धावांचा पाठलाग करायचा आहे. ते म्हणजेच ध्रुव 11 या संघाला. चला टॉससाठी या दोन्ही कॅप्टन विद्यानगर पॅन्थर आणि गावदेव खैरापाडा. चला मी विनंती करेल वनवाळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया.
100 रुपये कॅश प्राईज दिले गेले मिलिंद धोडी साहेबांना षटकारासाठी. नितीन दादा खूप खूप धन्यवाद. वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. आपण पाहू शकाल 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन बॅटर आदित्यने रोहित पहिला षटक घेऊन आला. गोलंदाज संदीप पहिला चेंडू पाहू शकाल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. गौतम चेंडू नक्कीच लागला, थोडा स्लो झालाय. राकेश आले चेंडूला फील करतात. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं राकेशच्या माध्यमातून. एके धावाने समाधान मानावं लागेल. धपळक एकने उघडलाय. श्री गणेश केले गेले बॅटर रोहित धोडेच्या बॅटमधून 38चा पाठलाग करत. इकडून जर सामन्यामध्ये दबाव निर्माण करायचा असेल वीक फायटर या संघाला तर डॉमिनेट करावं लागेल गोलंदाजांना. बॅटरला नक्कीच विकेट्स काढावे लागतील. दक्षता घ्या. प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक गोलंदाज चांगली गोलंदाजी करावी लागेल. संदीप धोडी गोलंदाज मागवत सज्ज होत आहे. पाहू शकाल गोलंदाज मागवत सज्ज झाला संदीप. यावेळेस थोडासा वेगळ्या प्रकारे खेळायचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु पाहू शकाल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. लेग स्टंपचे बाहेर चेंडू धाफळक जाऊन पोहोचेल 3 या अंकावर. चेंडू झालेत आतापर्यंत 2 चेंडू 3 धावा धाफळक लगावल्या गेल्या. चांगली सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. लगेच गावदेवी खेरापडा
उपसरपंच आदरणीय सन्माननीय हितेजी संख्या साहेबांचं आगमन झालं आहे. पाहू शकाल गावदेवी खेरापाडा संघाचे संघमालक आहेत. त्यांचा वेलकम असेल सर. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. खेरापाडा प्रीमियर लीग सीझन 7मध्ये 7व्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या जाऊन पोहोचून धावफलकावर लगावल्या गेल्या तब्बल 4 धावा. यावेळेस हलका बॅट नक्कीच खेळला गेला. एकदा परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला. अक्षय आहे चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतोय, परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचत धावफलकावर लगावले गेले ते म्हणजे 6 धावा. गावदेवी खेरापाड्याची प्रत्येक खेळाडूंनी कॉम्बॉक्सच्या मागे यायचंय. यावेळेस फटका सुरेख खेळला गेला. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हरला आलाय चौकार. पहिला षटक आपण पाहू शकाल 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 चेंडू 10 धावा. धावफलकावर लगावल्या गेल्या. सुरेख फटकेबाजी करतात फलंदाज. चांगली सुरुवात आहे. दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल चांगली बॅटिंग करतात खेरापाडा प्रीमियर लीग मध्ये. यावेळेस पाहू शकाल दांडी गुल केली गेली. फलंदाज बाद झालाय. यावेळेस आदित्य बॅक टू डग आउट. धन्यवाद डीजे. सुधांशू नवीन बॅटर राऊंड पाहू शकाल. नॉनस्ट्राईक एंडवर आलेत. मिलिंद धोडी गोळी मागवत सज्ज होतील. पहिला षटक संपले गेले. एका षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. येणारे 5 षटकामध्ये बनवायचे अजून 28 धावांची गरज असेल. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न नक्कीच होता. यावेळेस विकेट किपर उमेश होते. चेंडूला फेकी केली गेली परंतु कुठली धाव नाही. मिलिंद धोडी पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला. यावेळेस फटका तर सुरेख खेळलाय. डीपमध्ये खेळाडू आहे परंतु चेंडू निघून सर सीमारेषेवर 4 धावांसाठी. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न नक्कीच होता. यष्ट्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला. विकेट किपर उमेश यांच्या हातामध्ये डॉट बॉल. सचिन यादव थोडासा नक्कीच निराश असतील. पाहू शकाल शॉट फाईन लेगला आहे. तर प्रत्येक खेळाडूचे खांदे नक्कीच उतरलेले आहेत. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये पाहू शकाल कधीही काही होऊ शकते. यावेळेस काय टाइम केला चेंडूला. फक्त दिशा दिली गेली. अप्रतिम शॉट. क्रिकेट च्या पटलावर असणारा एक सुरेख फटका खेळला. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं संदीप धोडीच्या माध्यमातून. परंतु बघता बघता 3 धावा
परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 3 पुढे सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर 17 धावा. या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ संपला. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. नक्कीच पायाने चेंडू अडवलाय. आपण पाहतो ना की क्रिकेटमध्ये खेळताना आपल्या अंगाचा प्रत्येक अवयवाचा मला उपयोग करावा लागतं. जेव्हा तुमचं बॉडी लँग्वेज काम करते तेव्हा तुम्हाला डोक्याने काम करावं लागतं आणि यावेळेस डोक्याचा खूप सुरेख उपयोग केला गेला. संदीप धोडीने फक्त पायाने चेंडू अडवला, कारण की त्यांना माहिती की वागताना चेंडू अडवता येणार नाही आहे. खूप वेगाने चेंडू होता. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळला गेला. राकेश आहे चेंडूला फील्ड करायचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. या स्पर्धेमध्ये राकेशचा खराब क्षेत्ररक्षण आपण पहिल्या सामन्यापासून थोडेसे निराश आहेत. धावसंख्या 2 पुढे सरसावली गेली. 19 धावा धाव फलकावर. 19 धावा जमा केल्या गेल्या. अजूनही बनवायचे आहेत. बनवू शकाल 19 धावा विजयासाठी. शेवटचा चेंडू या षटकामधला निर्धाव आला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा येतात धावफलकावर 19. येणारी 4 षटकं बनवायची 19 विजयासाठी. धन्यवाद डीजे. तर बघा आपण संदीप धोडी वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येत आहेत. संघाकडून तिसरा षटक. येणारी 24 चेंडू अजूनही बनवायचे आहेत विजयासाठी. 19 धावांची गरज असणार आहे. तर स्ट्राईकवर रोहित आहेत. रोहितच्या प्रत्येक षटकासाठी नितीन धोडी यांच्यामार्फत 100 रुपये कॅश प्राईज दिला जाईल. बघूया आपण षटकात चौकाराची आतिषबाजी करतील का रोहित. यावेळीचा फटका सुरेख खेळला. चेंडूला पाठवून दिला सहज सीमारेषेच्या पार. हा आलाय पहिल्या चेंडूवर. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. ऑफसाईडला फटका सुरेख खेळला गेला. आदिल आहे चेंडूवर आले. चेंडूला फील्ड करायचा प्रयत्न करतील. चांगला क्षेत्ररक्षण आदिलच्या माध्यम पाहू शकाल. डीप बॅकवर्ड पॉईंटवरून डीप मिड ऑफ रिजनला आले. काय क्षेत्ररक्षण केले आदिलच्या माध्यमातून. धावसंख्या 2 पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर तब्बल लगावल्या गेल्या. ते म्हणजेच 27 धावा अजून बनवायचे. 11 16 चेंडू 11 धावांची गरज. ध्रुव 11 संघ या स्पर्धेमध्ये पहिला संघ असणार आहे जे लगातार 3 सामने जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. फुलटॉस बॉल होता. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल केला. खेळाडू आहे डीप मध्ये, परंतु चेंडू निघून जाईल. वेगवान आलाय चौकार. 4 मात्र बनवायचे 7. येणारे चेंडू असतील अजूनही 15. धन्यवाद डीजे. तर बघा आपण 31 धावा धावफलकावर आहेत. बनवायचे 7. येणारे चेंडू 15. रोहित 9 चेंडू 21 वर बॅटिंग करतोय. ज्यावेळेस क्रॉस बॅट खेळला गेला पाहू शकाल. चेंडू निघून जातो फाईन लेग रिझन मध्ये आणि चेंडू अडवला जाईल का, परंतु चेंडू निघून गेला सीमारेच्या पार. चौकार 4 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. तिसरा षटक मार्गस्थ आहे. कुठे कुठे दबाव नक्कीच वाढवला गेलाय. 38 धावांचा डिफेंड करता कुठे कुठे दबाव पुन्हा पण निर्माण झालाय. 25 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. अजूनही मात्र 3 धावांची गरज. पुढे ससावून खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल. हा चेंडू सुरेख होता. अजूनही 19 चेंडूने बनवायचे आहेत विजयासाठी तब्बल 3. 19 मध्ये 3 ची गरज.
बघा पण 18 चेंडू बनवायचे आहेत. मिलिंद धोडी गोडी मागोसात झाले आहेत आणि यावेळी सुधांशूचा फटका सुरेख आहे. डीपमध्ये राकेश चेंडूला फील्ड करतात. फेकी केली, एक सिंगल धाव परिपूर्ण केले जाईल. 2 चेंडू 3 चेंडू 3 वर बॅटिंग करतात सुधांशू. 12 चेंडू 25 वर बॅटिंग करतायत फलंदाज रोहित धोडी. नक्कीच रुद्र धोडी यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, खुश आहेत. रुद्र पाहू शकाल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. यावेळेस फटका तर सुरेख केला आणि खेळ खल्लास. विनिंग षटकार. 13 चेंडू 31 धावांची बहारदार खेळी साकारल्याने 3 सलग विजय आपल्या नावावर केले. ध्रुव 11 या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स विजय शेट्टी सर अँड सचिन ओझा अँड टीम. आपण सलग 3 सामने जिंकलात आणि यानंतर होणारा सामना असणारा एका बाजूला विद्यानगर पॅन्थर विरुद्ध पाहू शकाल गावदेवी खेरापाडा. बघा आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कडे वळूया नक्कीच. रोहित धोडी 13 चेंडू 31 धावा ज्याने बनवल्या आणि बॅटिंग करताना गोलंदाजी करताना नक्कीच 2 गडी बाद केल्या असा गोलंदाज ठरतोय रोहित धोडी, मॅन ऑफ द मॅच. नक्कीच 8 धावा खर्च केल्या होत्या. 2 गडी बाद करत 2 षटकामध्ये कुठे ना कुठे धावा पूर्णपणे आणला गेला आणि पाहू शकाल. चला विनंतीशील मॅन ऑफ द मॅच साठी या रोहित विनंती करेल सन्माननीय हितेजी संके साहेब आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. हितेजी संके साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देणार आहोत. रोहित आमच्या मुख्य व्यासपीठावर या. रोहित धोडी